नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर सँडेसर GS सेंटरमध्ये। नुकत्याच पार पडलेल्या MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षाचा मुख्यचा अभ्यास आपण पाहणार आहोत। तिसऱ्या पेजपासून MVचा अभ्यासक्रम आहे जो की वेगळा आहे। बाकी गट क च्या सर्व पदांचा मुख्य परीक्षेसाठी अभ्यासक्रम सारखाच आहे। गट क ची मुख्य परीक्षा दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी आहे। चला तर मग सविस्तर अभ्यासक्रम पाहू। एकूण 2 पेपर असतील। पहिला पेपर हा लँग्वेजचा असेल, मराठी व इंग्रजी 50 क्वेश्चन प्रत्येकी आणि 100 गुण असतील। आणि दुसरा पेपर हा GSचा असेल, सामान्य ज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता 100 क्वेश्चन 200 मार्काला असतील। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पेपर आहेत। एकूण 400 गुणांची परीक्षा आहे। मराठीमध्ये 50 क्वेश्चन हे सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार तसेच उतारा यावर 5 क्वेश्चन असे मिळून 50 क्वेश्चन असतील। इंग्रजीमध्ये व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, आयडम, फ्रेजेस, मीनिंग आणि पॅसेज असे 5 क्वेश्चन असे एकूण 100 क्वेश्चन 200 गुण असतील। पेपर क्रमांक 2 मध्ये सामान्य बुद्धिमापन जवळजवळ 10 क्वेश्चन असतील। चालू घडामोडी हे 15 क्वेश्चन असतील। अंकगणितावर जवळजवळ 10 क्वेश्चन आहेत। माहिती अधिकार व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम प्रत्येकी 1 ते 2 क्वेश्चन येतात। भारतीय राज्यघटनेवर जवळजवळ 15 क्वेश्चन येतात। आधुनिक भारताचा विशेष महाराष्ट्राचा इतिहास याच्यावर 10 क्वेश्चन्स, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल याच्यावर 10 क्वेश्चन, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान जवळजवळ 15 ते 20 क्वेश्चन यावं लागतात। इकॉनॉमिक्सवर जवळजवळ 15 क्वेश्चन किंवा 10 क्वेश्चन येऊ शकतात। या सर्व विषयांचा टॉपिक वाईज एकदम मायक्रो ॲनालिसिस करून अभ्यास करा। तसेच PYQ वर जास्त भर द्या। सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा म्हणजेच आंबे याचा सिलेबस संपूर्णतः वेगळा आहे गट क मध्ये। तर 150 क्वेश्चन हे 300 मार्काला असतील। 1.5 तास वेळ आहे परीक्षेचा। वस्तुनिष्ठ बहुपर्याय आहे, पण माध्यम हे इंग्रजी आहे। 1/4 हे निगेटिव्ह सिस्टीम दोन्हीला पण लागू आहे समान। हा टेक्निकली विषय असल्यामुळे आपापला सिलेबस तुम्ही पाहून घेऊ शकता टॉपिक वाईज। एक महत्त्वाची सूचना आहे, गट क मध्ये 3 पार्ट पाडलेले आहेत। तर एका पार्टमध्ये टॅक्स असिस्टंट, कर सहाय्यक व लिपिक यांचा एक वेगळा कट ऑफ आहे। आंबेसाठी वेगळा कट ऑफ आहे आणि दुय्यम निरीक्षकासाठी वेगळा कट ऑफ आहे।